नमस्कार मित्रांनो. तर मागील व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर क्रमांक 7 वाचून घेतलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर क्रमांक 8 अध्यक्षांचा प्राधान्यक्रम हा वाचून घेऊया. टाटा ग्रुपचा अध्यक्ष या नात्याने त्यांचा प्राधान्यक्रम काय आहे, त्यांना कोणते विषय तातडीचे महत्त्वाचे वाटतात, ग्रुप समोरील आव्हानांकडे ते कोणत्या दृष्टीने पाहतात, हे आणि अनुषंगिक प्रश्न रतन टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदी आल्यापासून त्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता प्रसार माध्यमांना होती, गुंतवणूकदार जनतेला होती, त्यांच्या संचालकांना होती, टाटा ग्रुपमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी, व्यवस्थापक यांनाही होती. कारण त्यातूनच अध्यक्षांची विचार करण्याची पद्धत काय आहे, दिशा काय आहे, भविष्यकालीन योजना काय आहे इत्यादींबाबत प्रकाश पडणार होता. रतन टाटा ग्रुपचे अध्यक्ष झाले त्याच सुमारास देशांच्या अर्थव्यवस्थेनेही आळोखी पिळोखी देत मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण अंगीकारले होते. हा देखील फार मोठा परिस्थितीतील बदल होता. कुठल्याही उद्योग समूहाच्या वाटचालीत ज्या परिस्थितीत तो ग्रुप कार्य करीत असतो त्या वातावरणात तो वाढत असतो, त्याचा परिणाम त्यावर होत असतो. भव्य दिव्य स्वप्ने अनेकांना पडू शकतात आणि पडतातही. त्यांना मूर्त रूप देण्यासाठी पोषक वातावरण नसेल, परिस्थिती नसेल तर ती स्वप्ने स्वप्नेच राहतात. पोषक परिस्थितीच्या अभावामुळे तर स्वप्ने ही खुरटीच भासू लागतात किंवा स्वप्ने पडणेच बंद होऊ शकते. तेव्हा देशातील एकूण परिस्थिती पार्श्वभूमी फार महत्वाची असते. योगायोगाने रतन टाटा अध्यक्षपदावर येणे आणि ग्लोबलायझेशनची कास भारतीय अर्थव्यवस्थेने धरणे हे एकाच वेळी घडून आले. या बदललेल्या परिस्थितीत जे लोक, ज्या कंपन्या जागतिक स्तरावरचा विचार करू शकत होत्या, त्याचे स्वप्ने पाहू शकत होत्या, त्यांचीच प्रगती झालेली आपल्याला दिसते. ज्यांना या जागतिकीकरणाची चाहूल लागली नाही किंवा त्याच्या दारावरच्या थापेचा अर्थ कळू शकला नाही, असे अनेक सुस्थितीतले बडे उद्योग समूह मागे पडलेलेही आपण पाहतो. इन्फोसिस, रिलायन्स, विप्रो, व्हिडिओकॉन या उद्योग समूहांना महत्त्व आले. त्यांची नावे झपाट्याने अग्रभागी आली ती गेल्या 20-एक वर्षांमध्येच. कारण या मंडळींना बदलती परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे कळाली. या स्थितीत सनराइज इंडस्ट्री म्हणजे झपाट्याने उगम पावणारी, मोठी होणारी उद्योग क्षेत्रे कोणती आहेत, त्यासाठीचे आवश्यक ज्ञान कौशल्य असणारी माणसे आपल्याकडे आहेत का, जगात त्याबाबत कुठे कुठे काय काम चालू आहे, आपल्याला त्या क्षेत्रात ठसा उमटवायचा असेल तर काय करावे लागेल इत्यादी प्रश्नांचा ज्यांनी सखोल विचार केला, त्या दिशेने काम केले, तेच लोक गेल्या 20 वर्षात मोठे झालेले दिसतात आणि अनेक बडी नावे पिछाडीला पडलेली दिसतात. सुदैवाने रतन टाटा यांना एक ग्लोबल व्हिजन अर्थात जागतिक दृष्टी लाभलेली आहे. त्यांच्या सततच्या परराष्ट्र संपर्कामुळे आरंभीच्या शिक्षणासाठी काढलेल्या अमेरिकेतल्या सलग 10 वर्षांमुळे ते अन्य अनेक उद्योगपतींपेक्षा वेगळा विचार करू शकतात. नव्या युगात झपाट्याने मोठे होणारे उद्योग क्षेत्रे कोणते हे त्यांनी तत्काळ हेरले होते, परंतु त्या विविध क्षेत्रांपैकी टाटा ग्रुपच्या तत्वज्ञानाशी, मूल्यांशी सुसंगत क्षेत्रेच तेवढी ते निवडू शकत होते. ग्रुपच्या एथिक्स अर्थात नीतितत्वामध्ये तो उद्योग बसतो का, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. टाटा ग्रुपचे मिशन अर्थात अंगीकृत ध्येय आणि त्यांचे तत्वज्ञान हे भव्य दिव्य आणि पायाभूत उद्योगांमध्ये कामगिरी करण्याचे राहिलेले आहे. म्हणून पोलाद निर्मिती, विद्युत ऊर्जा निर्मिती यांसारख्या क्षेत्रात ते उतरले. अशा पायाभूत उद्योगांसाठी भांडवली गुंतवणूक खूप मोठी असते आणि त्यातून नफा मिळायला सुरुवात व्हायलाही वेळ लागतो. त्याला व्यावसायिक भाषेत गेस्टेशन पिरियड असे म्हटले जाते. तो अशा अवजड उद्योगांसाठी मोठा असतो, त्यामुळे त्याकडे वळण्याचे धाडस कुणी करत नाही. तेव्हा ग्रुप एथिक्स, ग्रुप मिशन, ग्रुप फिलॉसॉफी यांना सुसंगत अशा उद्योग क्षेत्रात उतरणे हा अध्यक्षांच्या चिंतनाचा विषय असतो. तसा तो रतन टाटा यांचाही आहेच. ग्रुप स्टिमलायझिंग अर्थात उद्योग समूहाचा आकार जो अवाढव्य झालेला आहे, तो खरोखर तेवढा हवा का? भरमसाठ आणि अनुत्पादक मनुष्यबळ तर कंपनीत जमलेले नाही ना. अवाढव्य कारणामुळे ग्रुपची चपळाई कमी झाली का, प्रॉफिटेबिलिटी कमी झाली का, हाही अध्यक्षांच्या स्तरावरचा एक महत्त्वाचा विषय निश्चित असतो. जसा फॅट जमल्यामुळे अर्थात चरबी अतिरिक्त झाल्यामुळे माणसाचा वेग मंदावतो, तो बोजड होतो, तसेच औद्योगिक कंपनीचेही होऊ शकते आणि होतेही. तेव्हा हा फॅट कमी करणे म्हणजे स्टिमलायझिंग करणे हे सर्वच बड्या समूहांचा काळाचा ओघात एक अपरिहार्य कार्य होऊन बसते. कंपनी माणसे कमी करते म्हणजेच पैसे वाचवते अशी एक जनसामान्यांमध्ये आढळणारी समजूत आहे. माणसे कमी केल्याने थोडाफार पैसा वाचतही असेल, पण त्यासाठी कंपनी ते करीत नाही. त्यामध्ये मुख्य उद्देश निर्णय प्रक्रिया, निर्णयांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया गतिमान व्हावी, अचूक व्हावी हा उद्देश असतो. तसेच
तसेच दप्तर दरंगाई टाळणे, कामाची पुनरावृत्ती टाळणे, आळस झटकणे, व्यवस्थापन अधिक चांगले करणे, आटोपशीरपणा आणणे असे अनेक उद्देश असतात. तेव्हा पैसा वाचविणे एवढाच काही उद्देश नसतो. शिवाय माणसे कमी करताना ज्याला औद्योगिक परिभाषेत VRS अर्थात स्वेच्छानिवृत्ती असे संबोधले जाते, त्याअंतर्गत VRS घेणाऱ्यांना त्याचा चांगला मोबदलाही दिला जातो. गोल्डन हँडशेक असा एक शब्द त्यामुळेच या संदर्भात प्रचलित झाला आहे. अशा गोल्डन हँडशेकमुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होत नाही, त्याला भरघोस आर्थिक मोबदला मिळतो. शिवाय कंपनीलाही ताज्या दमाच्या नव्या रक्ताच्या तरुणांना कंपनीत घेण्याची संधी मिळते. कंपनी कर्मचारी अशा उभयपक्षी हे हिताचे वाटते. त्यास व्यवस्थापनशास्त्र परिभाषेत विन विन सिच्युएशन असे म्हणतात. HR अर्थात ह्युमन रिसोर्स म्हणजे मनुष्यबळाशी निगडीत अनेक इश्यू अर्थात आव्हाने हा देखील अध्यक्षांच्या स्तरावरचा चिंतनाचा दिशानिर्देशन करण्याचा एक विषय आवश्यक ठरतो. HR शी निगडीत प्रशिक्षण, औद्योगिक सुसंबंध, बदलत्या पॅकेजचे धोरण, पर्क्स अर्थात वेतनाव्यतिरिक्त दिल्या जाणाऱ्या नाना प्रकारच्या सुविधा, सोयी यांविषयीचे धोरण हे जरी अध्यक्ष त्याच्या बारकाव्यानिशी ठरवत नसले तरी त्याबाबतची स्थूल रूपरेषा धोरण ठरविणे त्याला आवश्यक असते. या बाबतीत टाटा ग्रुप आपल्या कर्मचाऱ्यांची उत्तम काळजी घेणारा, भरपूर पर्क्स देणारा, सेवा सुविधा देणारा ग्रुप आहे. या बाबतीत कुठे पक्षपात, पंक्तीप्रपंच होऊ नये, वैयक्तिक आकस वा पूर्वग्रह दूषितपणाने कोणावर अकारण अन्याय होऊ नये यासाठी याबाबतचे सुस्पष्ट धोरण आणि कार्यपद्धती टाटा ग्रुपमध्ये आहे. त्यामुळे हे सगळे त्या निर्धारित सिस्टीम प्रमाणे घडत असते. रतन टाटा हे सिस्टीम्स बाबत नेहमी आग्रही असत. तीच गोष्ट टाटा ग्रुपच्या विविध ट्रस्टतर्फे जे सामाजिक आणि कल्याणकारी कार्य चालू असते त्याची ही सिस्टीम टाटा ग्रुपमध्ये सुनिश्चित आहे. त्या कार्यपद्धतीनुसार शिष्यवृत्ती, अनुदाने, आर्थिक मदत, पुरस्कार इत्यादी सगळे घडत जाते. त्यामध्ये वैयक्तिक आकस, पूर्वग्रह दूषितपणा मिसळला जाणार नाही. माणूस बऱ्याचदा भावनाप्रधान पद्धतीने निर्णय घेतो. असे निर्णय सुयोग्य असतीलच असे नाही. भावनाप्रधान निर्णयांपेक्षा तर्कशुद्धपणे निर्णय घेणे, रॅशनल पद्धतीने निर्णय घेणे केव्हाही हितकारक ठरते. त्यासाठी सिस्टीम असणे गरजेचे आहे. अशा सिस्टीम्समुळे वरिष्ठ पदावरच्या व्यक्तीवरील कामाचा बोजा आणि प्रेशरही कमी होतो. आरंभीपासूनच या उद्योग समूहामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार स्वातंत्र्य हे व्यावसायिक मॅनेजर्सना आहे. त्यामुळे ती परंपरा टाटा उद्योग समूहात आहे. आपल्या विविध कंपन्यांच्या सिस्टीम्समध्ये एकजिनसीपणा आणणे, स्टँडर्डायझेशन करणे, ग्रुपच्या पद्धती, परंपरा सर्व कंपन्यांमधून सारख्याच गांभीर्याने आणि नियमाने पाळल्या जातात हे पाहणे, प्रत्येक कंपनीने स्वतःला वॉटरटाईट कंपार्टमेंट बंद करून स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी ग्रुपचा एक भाग म्हणून काम करणे कसे साधता येईल याविषयी जागतिक तज्ञांच्या सल्ल्याने टाटा उद्योग समूहाच्या सिस्टीमची आखणी करण्यात आलेली आहे. प्रॉफिटेबिलिटी. कोणत्याही उद्योग समूहाच्या अध्यक्षासाठी प्रॉफिटेबिलिटी अर्थात नफा हा विषय सदैव अग्रक्रमाचाच असतो. नफा मिळविणे या उद्देशाने उद्योगधंदे सुरू होतात. नफा मिळविण्यात काहीच गैर नाही. नफेखोर वृत्ती मात्र आक्षेपार्ह आहे. नफा आणखी नफेखोर वृत्तीमधला महत्वाचा फरक आहे तो साधनसूचितेचा. साधनसूचितेची बूज न राखता वाममार्गांचा अवलंब करीत शोषण पद्धतीने भरमसाठ नफा मिळविणे याला नफेखोर वृत्ती म्हणतात. साधनसूचिते अंतर्गत सरकारला नियमानुसार देय असलेल्या करांचा, शुल्कांचा, जकातीचा भरणा वेळेवर करणे हेही अपेक्षित आहे. नफा वाढविण्यासाठी कर बुडविणे अगर त्यात घोटाळा करणे टाटा उद्योग समूहाच्या मूलभूत तत्वात अजिबात बसणारे नाही. आपल्या गुंतवणूकदारांना त्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल, त्यांच्या गुंतवणुकीबद्दल चांगला परतावा देणे हेही एक प्रमुख कर्तव्य टाटा ग्रुप मानते. टाटा ग्रुपमध्ये पैसे गुंतविणारे, शेअर्स घेणारे लोक देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत. देशाबाहेरही पसरलेले आहेत. असंख्य गुंतवणूकदारांना तर टाटांविषयी फारशी माहिती नाही. फक्त टाटा म्हणजे एक चांगली कंपनी एवढीच त्यांना माहिती आहे. केवळ त्या आधारे ते आपल्या कष्टाचे हजारो लाखो रुपये टाटा कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवतात. त्यांचा हा विश्वास कायम ठेवण्यासाठी, तो सतत गुणित करण्यासाठी टाटा कंपनीस उत्तम नफा मिळाला पाहिजे आणि चांगला डिव्हिडंड इन्सेंटिव्ह अर्थात उत्तम परतावा त्यांना दिला पाहिजे. गुंतवणूकदारांचा भक्कम विश्वास हीच कोणत्याही उद्योग समूहाची एक फार मोठी शक्ती असते. टाटास या शक्तीचे आरंभीपासून फार चांगले पाठबळ मिळत आलेले आहे. हे अर्थातच सहजासहजी मिळत नसते. टाटा कंपन्या सातत्याने चांगली कामगिरी करताहेत हे त्यामागचे खरे कारण आहे. ही परंपरा मजबूत करणे हा टाटा उद्योग समूहाचा अध्यक्ष या नात्याने रतन टाटा यांच्यासाठी नेहमीच एक जिव्हाळ्याचा प्राधान्य विषय राहत आलेला आहे.
वास्तविक खुद्द रतन टाटा यांची स्वतःची गुंतवणूक तशी फारच क्षुल्लक आहे, पण म्हणून ते प्रॉफिटेबिलिटी बाबत गाफील राहू शकत नाहीत. नफ्याप्रमाणेच अन्यही अनेक वित्तीय विषयकांमध्ये अध्यक्ष या नात्याने त्यांना खूप लक्ष घालावे लागते. भांडवलाची फेररचना, पोर्टफोलिओ रिस्ट्रक्चरिंग सारखा विषय खूप गुंतागुंतीचा असतो. तज्ज्ञांच्या मदतीने त्याबाबतीतले दीर्घकाळाचे धोरण त्यांना ठरवावे लागते. ग्रुपमधील कंपन्यांचा विस्तार करणे, त्यात नवीन उत्पादने, तंत्रज्ञान याची भर घालणे, तोट्यातील कंपन्या बंद करणे वा विलीन करणे, नव्या कंपन्या, नवे कारखाने सुरू करणे अशा जवळपास प्रत्येक व्यावसायिक निर्णयाचा संबंध शेवटी वित्त विभागाशीच येतो. रतन टाटा हे शिक्षणाने चार्टर अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी वा एम.कॉम नाहीत, ते आर्किटेक्ट आहेत. त्यामुळे धंद्यात उतरल्यानंतर त्यांना आरंभी फायनान्स या विषयातले खाचखळगे आणि आव्हाने यांचाच विस्ताराने अभ्यास करावा लागला. तज्ज्ञांच्या मदतीने त्यांनी तो केला, अजूनही करीत असतात. आता तर केवळ भारतीय संदर्भापुरताच फायनान्स हा विषय मर्यादित नाही, त्यांना जागतिक संदर्भात फायनान्स या विषयाचा सतत अभ्यास करावा लागतो. तज्ज्ञ मदतीला सल्ला द्यायला असतात, सिस्टीम्सही असतात. त्याला अध्यक्ष या नात्याने त्यांना त्यांच्या जजमेंटचीही जोड द्यावी लागत असते. त्यांच्या पातळीवर घेतल्या जाणाऱ्या निर्णयाचे आर्थिक संदर्भात खूप दूरगामी आणि व्यापक परिणाम होत असतात, याचेही भान त्यांना ठेवावे लागते. तज्ज्ञांच्या सल्ल्याचा आदर करण्याची सवय अंगी लावावी लागते. मी अध्यक्ष आहे, मी म्हणेन ती पूर्व दिशा, अशा प्रकारची हवा डोक्यात जाता कामा नये. अध्यक्ष असलो तरी प्रत्येक विषयात आपण ज्ञानी नाहीत. त्या विषयांच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यांचा आपण आदर केला पाहिजे. तसे करणे म्हणजे त्यांच्या समोर झुकणे नव्हे किंवा अध्यक्षपदाचा मरातब कमी करणे नव्हे. हे म्हणणे खूप सोपे आहे, पण ते अंगी बाणवणे खूप अवघड असते. ते रतन टाटा यांनी प्रयत्नपूर्वक अंगी बाणवले आहे. कंपनी अध्यक्ष या नात्याने त्यांनी त्यांचे गुंतवणूकदार, कर्मचारी, कच्च्या मालाचे पुरवठादार, वेंडर्स, पक्क्या मालाचे वितरक विक्रेते, ग्राहक, उपभोक्ता, साठवणूक वाहतूकदार, राज्य सरकार, केंद्र सरकार, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधक, स्थानिक स्वराज्य संस्था, वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे, परदेशी हितसंबंध सल्लागार, ग्रुपचे विविध ट्रस्ट व सामाजिक कार्ये, भांडवल बाजार आणि समाज अशा सर्व प्रमुख घटकांचा विचार करीतच वाटचाल करायची असते. या प्रत्येक घटकाच्या अपेक्षा, मागण्या, त्यांची मानसिकता याच्या अध्यक्षास उत्तम आकलन असणे खूप गरजेचे असते. हे आकलन सुधारत सर्वांसाठी उज्ज्वल भविष्याची आखणी करण्याबाबत अध्यक्षाला मार्गदर्शन, दिशादर्शन करायचे असते. थोडक्यात ग्रुप अध्यक्षाचा रोल हा असा विलक्षण, आव्हानात्मक, गुंतागुंतीचा आहे. 1991 सालपासून रतन टाटा हा रोल करीत आहेत. टाटा ग्रुपच्या रिटायरमेंट पॉलिसीनुसार वयाची 75 ओलांडीपर्यंत रतन टाटांना ग्रुप अध्यक्षांचा रोल अधिक यशस्वीपणे करायचा आहे. तर मित्रांनो, हे चॅप्टर येथेच संपूर्ण झाले आहे. पुढील चॅप्टर ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि क्रमांकानुसार चॅप्टर ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवरील रतन टाटा या प्लेलिस्टला जरूर व्हिजिट द्या. धन्यवाद.